हॅलो, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण पाहूयात हाफ नेटवाला ब्लाऊज जो घागऱ्यावरती खूप सुंदर असा लुक देतो आणि नेटची साडी असेल त्याच्यावर सुद्धा खूप सुंदर असा लुक येतो त्याचा. तर हा आपल्याला पॅडल बनवायचा आहे. सो जेवढी आपली लेंथ असेल ती टाकून घ्यायची आहे. आपल्याला इथे दोन लाईनिंग पाहिजेत, एक सॅटिन आणि एक कॉटन. तर आपण पहिले कॉटनवर ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर लेंथ आपल्याला जेवढी हवी आहे त्या वाईज घ्यायची आहे. आता चेस्ट साईज म्हणजे 30-40 आहे, 34 आहे. तर इथं आपल्याला दोन लाईनिंग पाहिजेत, एक सॅटिनचा आणि एक कॉटनचा. आपल्याला पॅडेड बनवायचा आहे ब्लाऊज, जेणेकरून परफेक्ट असा शेप आपला क्रिएट होईल इथे. तर आपण पहिला कॉटनवर आपण पूर्ण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे, जसं आपल्याला हवा आहे ब्लाऊज तसा. इथं हाफ नेट असल्या कारणाने आपण असा शेप दिलेला आहे. तर हाफसाठी आपल्याला हाफ नेटसाठी बोटनेकचा ब्लाऊज परफेक्ट असतो. तर तुम्ही सुद्धा 34 साईजचे असतील आणि तुम्ही बनवत असणार आहेत घागऱ्यावरचा ब्लाऊज, तर तुम्ही शोल्डर 7.5च घ्या, परफेक्ट बसतोय. तर इथे आता आपल्याला कॉटनमध्ये पूर्ण आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेली आहे. तर ते आपण सॅटिनवर ठेवणार आहे. सॅटिनवर पूर्ण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. तर आपला चॅनल नवीन आहे, सो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि फुल डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त तुमच्या लाईक्सची गरज आहे, कमेंट्सची गरज आहे, जेणेकरून आपल्याला आता पूर्ण सॅटिन कट करून झाल्यानंतर आपल्याला नेटवर पहिल्यांदा स्लीव्स कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला फुल स्लीव हवेत, तर थोडे मला पफ पाहिजेत प्लेट्सवाले. सो मी 3 इंच प्लस करून घेणार आहे लेंथमध्ये अजून, जेणेकरून प्लेट्स प्रॉपर जास्त पण नाही, थोडे लिमिट्समध्ये, म्हणजे आपल्याला जेवढी हवं आहे चॉईस वाईज तेवढं आपण लेंथ वाढवू शकतो आपण प्लेटसाठीची. तर मी ते 3 इंच वाढवलेलं आहे आणि मग आपण स्लीव कट करून घेणार आहोत. स्लीव्स कट झाल्यानंतर आपल्याला नेटवर पूर्ण आपला जो सॅटिनचा अस्तर कट केलेला आहे तो ठेवून व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बसवायचं आहे आणि प्रॉपर कट करून घ्यायचं. एवढं कट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो आहे तो स्टिचिंगचा व्हिडिओ असणार आहे. प्रॉपर अशी त्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ग्लू वगैरे व्यवस्थित लावून आपला सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज कसा झाला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.